लढत एकाच गावातील दोन संघ जे एका साईडला एकविरा फायटर्स लोणावळा आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल ती लोणावळा ब्रदर्स टीम. तिथं सामन्याला सुरुवात झालाय. पहिला चेंडूवरती झेल उडाले, झेल जमीन मैदान. एक धाव कंप्लीट. इथे एक धाव खर्च केलाय. पहिल्या चेंडूवरती झेल उडाली होती, पण काय जे पूर्वार्धाचा खेळ सुरू झाला. तिथून पहिल्याच बॉलवरती झेल उडाला होता गणेश चौधरीचा. ती जर सलामीची जोडी पाहिली, रामा आणि गणेश हे दोन्ही सख्खे बंधू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. इथे पहिल्याच बॉलवरती आक्रमण रामाचं पाहायला मिळतं. इथून पकडला जाईल झेल, संपवला बॅटर. रामाचा खेळ ठोक डीजे. इथून खोलात टाकलाय समोरच्या दिशेनं. इथून पाहायला गेलं तर एक धाव मिळवल्या, 2 धावा तर लागल्या गेल्या धाव फलकावरती एका धावेच्या मोबदल्यामध्ये. ऑन स्ट्राईकला एक लेफ्ट हँड बॅटर. धी पाहायला गेलं तर एकाच गावातनं हे दोन्ही संघ बिलॉंग करतायत आणि आज मात्र या नाईट रजनीमध्ये एकमेकांविरोधात खेळत असताना पाहायला मिळत आहेत. मोहन गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. हे इंडिकेटर बंद करा. ऑन स्ट्राईकला गणेश आहे, गोलंदाजी मार्क वरती मोहन. बेस्ट वर्सेस बेस्ट. इथे मात्र या बॉलवरती स्लोवर बॉल पाहायला मिळाला गणेशच्या विरोधात. इथून एक धाव तर रोखू शकले नाहीये दोन्ही संघासाठी. इथून ही मॅच मात्र महत्वाची असेल, कारण जेव्हा गावामध्ये जाल तेव्हा मात्र नक्कीच इथून जरूर पाहायला गेलं तर अगदी आम्ही पाहिला या दोन्ही टीमचा खेळ. प्रॅक्टिस सुद्धा एकत्र करतात, म्हणजे दोन्ही संघाचे कमजोरी एकमेकांविरोधात चांगला खेळ पाहायला मिळेल. इथून पहिल्याच बॉलवरती पहिला बॉल फेस करत असताना अजयला मात्र माघारी परतावं लागतंय. दुसरा बॉल आहे का? आतमध्ये इंटर झाला. पुन्हा एकदा अजय चौधरीला आपण पाहू शकाल. ते
मात्र सलगची दुसरी विकेट मिळवत असताना मोहनला आपण पाहू शकाल. इथे मोठा फटका अजयच्या बॅट मधनं कॉम्बॉक्सला सलामी देत असताना षटकार. चपराक मारले शेवटच्या बॉलवरती मोहनच्या विरोधात. हा ठोकलेला षटकार जसा बॅट वरती बॉल आला ना तसा मात्र अजय सुद्धा या बॉलकडे पाहत राहिला होता. नक्कीच इतका कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये अजयच्या आणि या कॉन्फिडन्स वरती इथून चांगला खेळ होतील का, कारण 3 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती मात्र 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही इथून 200 षटकांचा खेळ पूर्वार्धाचा बाकी आहे. मात्र इथून धावा किती लागल्या जातील पूर्वार्धाच्या खेळामध्ये, उत्तरार्धामध्ये ते धावा बनवावे लागतील त्या लोणावळा ब्रदर्स संघाला. मात्र प्रॅक्टिस करत असताना हे दोन्ही संघ एकाच ग्राउंडवरती मात्र प्रॅक्टिस करतायत, त्यामुळे एकमेकांच्या कमजोरी एकमेकांचा खेळ नक्कीच जाणतायत. अमोल गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. हा पहिलाच बॉल लिडिंग आहे जिथे मात्र चुकी होत्या. अगदी इथे नशिबाचा चौकार हा एकविरा फायटर्स लोणावळा संघाच्या बाजूने झेल होता, तो झेल ड्रॉप होत असताना 13 धावा या चौकाराच्या मदतीनं फलकावरती लागल्या गेलेत. इथून हा झेल महत्वाचा होता. गणेश चौधरी बाद झाला असता. अगदी पाहायला गेलं तर या टीमचा सरसेनापती गणेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल. शरीरावरती बॉल आदळला गेला. अगदी पाहायला गेलं तर इथून कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. जर ह्या दोन्ही संघाचा विचार केला गेला तर नक्कीच हा ग्राउंड लकी आहे या दोन्ही संघासाठी. मात्र कोणत्या टीमचा खेळ या मॅच मध्ये चांगला होईल आणि इथून मात्र एक संघ परतीचा प्रवास करेल आणि एक संघ मात्र पुढे सरसावेल. इथून वेगवान बॉल पुन्हा एकदा फटका फसला. आणखीन एक झेल ड्रॉप होतोय. मात्र रनआउटची विकेट जरूर आल्या मैदानाच्या आतमध्ये. झेल ड्रॉप झाला गणेशचा. मात्र सध्याच्या स्थितीला गणेश धावला आणि स्वतःची विकेट सेव्ह करत असताना अजय चौधरीची विकेट सॅक्रिफाईस केले गणेश चौधरीनं. इथून ही विकेट महत्वाची होती दोन्ही संघासाठी. ती विकेट मात्र नॉन स्ट्राईक एंडला जरूर आले. आता मात्र पाहायला गेलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलन इंटर झाला. इथून कोलाट टाकला होता ऑन साइडला. इथे मात्र दुसरी धाव वेगानं कंप्लीट केल्या. धी गुड रनिंग बिटवीन द विकेट. जाणतायत एकविरा फायटर्स लोणावळा संघाचे सपोर्टर की एक एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. अस्तित्वाची लढाई आहे.
ती दोन्ही टीमसाठी. इथून मोठा फटका मात्र फसला गेलाय डाऊन द बॉल. इथे क्षेत्ररक्षक आलाय, पकडला जाईल झेल. आणखीन एक बॅटरचा संपवलाय खेळ. मिलन बॅक टू डगआउट येत असताना. धी चांदो मामा मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. इथून पाहायला गेलं तर हा बॉल शॉर्ट पिच होता अमितच्या विरोधात. सेन्सिबल फटका, मात्र फटका तिथे पाहायला गेलं तर जरूर चांगला पाहायला मिळतो. एकदम मात्र मिळाले गेले. इथून अजूनही मैदानाच्या आतमध्ये गणेश खेळपट्टीवरती आहे. लो स्कोरिंगची मॅच होईल, मात्र 27 बनल्यात. पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल. इथे फटका फसतोय. अमोल होते आणि आणखीन एक झेल ड्रॉप. अगदी पाहायला गेलं ना तर तिसरा झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. इथून अलंद कार्पेटना हा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अगदी पाहायला ना तर चेस चेस करत होता गोलंदाजाला. शबाश शबाश अमित.
धन्यवाद डीजे. 33 तर बनल्यात, इथून 34 बनवाव्या लागतील पूर्व उत्तरार्धामध्ये धी लोधावा ब्रदर्स संघाला. पुढील मॅच आपण पाहू शकाल सागवाडी आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल धी कवटेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना ते असेल की आपण नाणेफेकीसाठी या टॉच मध्ये कैलास गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. जणू काही लसित मलिंगाची आठवण करून देतोय. ते पाहायला गेले तर दोन दोन धावा जरूर मिळवल्यात. अमोल आणि त्याच्या साथीला अमितला पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंड वरती. वेगवान बॉल फटका फसतोय. डाऊन द बॉल शतरक्षक अजय पकडला गेलाय झेल संपवलाय मॅटर. अमोलचा खेळ ठोक डीजे डीजे नाही आहे. इथून पाहायला गेलं तर झेल पकडला. ती महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना लोणावळा ब्रदर्स संघाला लागलेला हा पहिला धक्का.
पाहायला गेलं तर इथून येणारे 8 बॉल आणि गरज आहे ती 16 धावसंख्येची. ऑन स्ट्राईक वरती दीपक मेंगाल आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती यशवंत. आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती अजय. इथे हा फटका दमदार आहे. अगदी पाहायला गेलं तर इथून चेंडू चालला सीमा लगत, सीमा पार. बॉल वरती रन्स मिळाले जातील त्या 4. येणारे 18 बॉल 34 धावसंख्येचं. मात्र 24 धावा बनल्या गेल्यात 2 ओव्हरमध्ये लोणावळा ब्रदर्स संघाच्या. आणि इथून मात्र येणारे 6 बॉलमध्ये 10 धावा थांबवायच्या आहेत. ते म्हणजे एकविरा फायटर्स लोणावळा संघाला. दोन्ही संघ एकाच गावातनं बिलॉंग करतायत. आज मात्र पाहायला गेलं तर वसंत 11 स्टेशन टाकूरवाडी आयोजित जिगरी ग्रुप रायगड जिल्हा आयोजित नाईट स्पर्धा मान्य श्री सुधाकर शेठ घारे देव माणूस चषकामध्ये ही लढत पाहतोय अगदी. आणि पाहायला गेलं तर स्टार टेनिस इव्हेंटची पूर्ण टीम मात्र या मॅचला कव्हर करते. फुलरचा बॉल ऑन साइडला फटका, स्टेडियम ग्राउंडचा फटका, एक धाव तर कंप्लीट. पाच बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. इथून पाहायला गेलं तर पहिलाच बॉल गणेशचा फेस करत असताना दीपक पाहिलं तर डॉट बॉल. चार बॉल 9 ची गरज आहे. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल नो डाऊट. कारण चांगला खेळ एकमेकांविरोधात मैदानाच्या आतमध्ये करताय दोन्ही संघ. पुढे टाकला होता समोरून अगदी थोडीशी चुकी आणि तिथेच मात्र एक धाव मिळाली गेले. अगदी प्रत्येक धाव दोन्ही संघासाठी महत्वाचे. 3 बॉल आणि 22ची एक धाव. अगदी 3 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. यशवंत गोलंदाजी ट्रॅक ऑन स्ट्राईक वरती आहे. मात्र गणेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. इथून मात्र 3 बॉल 8 धावसंख्येची गरज. पुढे टाकला होता लॉंग लेगला फटका जरूर सजवला. 2 धावा कंप्लीट होतील का धडपडतायत. इथून मात्र बाद होतोय. चॅलेंज केलं पंचायतचा निर्णयाला दीपकनं. अगदी एका धावेसाठी संघर्ष करतायत दोन्ही संघ. इथून पाहायला गेलं तर नक्कीच हे डिसिजन फार महत्वाचं आहे. काय एफर्ट पाहायला मिळाले होते दीपकचे. अप्रतिम एफर्ट. अगदी ओयुटी आउट. फलंदाज येतोय बॅक टू डग आउट दीपक मेंगाल. न्यू बॅटर मोहन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. अगदी
पाहायला गेलं तर लाजवाब एफर्ट. दीपक बेंगालचे पाहायला मिळाले. पुलरलेचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा फटका केसला. एक धाव तर बनले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी पूर्ण. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला इथून पाहायला गेलं तर पंच धावा किती? 6. अगदी एक बॉल एक धाव संख्येची गरज आहे. अगदी जशी मॅच प्रेक्षकांना हवी होती तशी मॅच मात्र सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. पंच धावलं किती? 2 का? नक्कीच नक्कीच ठीक आहे. थोडसा डाऊट होतं ते क्लिअर करत असताना 6 धावा आल्यात. इथून मात्र एक बॉल एक धाव संख्येची गरज आहे. हा एकविरा फाटस लोणावळा की लोणावळा ब्रदर्स? डॉट बॉल येईल का? एक धाव बनली जाईल. हा समोरच्या दिशेला फटका केसला. हा सामना जिंकला लोणावळा ब्रदर्स संघाला. इथून मात्र अगदी पाहायला गेलं तर एकविरा फायटर्स लोणावळा संघानं हा सामना गमावला. सामन्याच्या आतमध्ये पाहायला गेलं तर एका साइडला लोणावळा ब्रदर्स आणि त्यांच्या विपक्षात पाहायला गेलं तर एकविरा फायटर्स लोणावळा. चला पुढील मॅचचे जे क्षेत्ररक्षक ज्या टीमचं क्षेत्ररक्षक ने कवटेवाडी संघ आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचंय.